MIDC व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीतर्फे नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर मोठ्या संख्येने धरणे आंदोलन करण्यात आले। अध्यक्ष मनोहर पाटील आणि कार्याध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वात MIDC व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीतर्फे नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर मोठ्या संख्येने जनमोर्चा काढण्यात आला होता। शिष्यवृत्ती देताना देखील अन्याय केला जातो। शिष्यवृत्ती देताना प्रकल्पग्रस्तांसाठी शिष्यवृत्ती आणि त्याच्यामध्ये अट काय, तर त्याच्यामध्ये अट अशी की तुमचं त्या ठिकाणी उत्पन्न दाखला ना। अरे गदिरी चालू, तुम्हाला ते कळते का नक्की प्रकल्पग्रस्त शब्द आला कसा? आमच्या जमिनी गेल्यात, श्रीमंतांच्या जमिनी गेल्यात, गरिबांच्या जमिनी गेल्यात, बाराबलुतेदारांच्या जमिनी गेल्यात जमिनी ज्यांची जमिनी गेली तो प्रकल्पग्रस्त, मग त्यांना उत्पन्न दाखवायची गरज काय? तुम्ही प्रकल्पग्रस्त असतो का पुरावा घ्या। परंतु अशा पद्धतीच्या अटी त्यांनी ठेवल्या फार किती नालायक लोक असतील। आम्ही त्यावेळी उपायुक्तांना भेटलो, नाही पण ते आयुक्त सांगतील अरे साल्यानं लाचच्या शाळा नाही का तुम्हाला, आम्हाला अशी उत्तर देतात। आज त्यांना त्या ठिकाणी दरडावून सांगणार आहोत। एक तर ह्या प्रश्नाचं उत्तर नाही तर लेखी उत्तर द्या आणि त्या ठिकाणी आदेश द्या, नसेल तर तोपर्यंत आपण तिथे हालायचं नाही, समजा 7 दिवसा आणि चितोड फेकायचं। मान्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांचा करायचं काय? मागण्या आमच्या हक्काच्या, मागण्या आमच्या हक्काच्या। आयोजन MIDC सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीने केलेलं आहे। ते एवढ्यासाठी केलेलं आहे की नवी मुंबई महापालिकेने शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी नोकर भरती होते। दुर्दैवाने त्या नोकर भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतलं जात नाही। त्या ठिकाणी आपापल्या गावाकडचे किंवा आपापल्या भागातले त्या ठिकाणी लोक आणून नोकर भरती केली जाते। दुर्दैवाने MIDCने लुटलं, सिडकोने लुटलं। ह्या MIDC आणि सिडकोनं लुटून ह्या ठिकाणी बांधलेल्या वसाहतींवर प्रचंड मोठ्या प्रमाणात महसूल या महापालिकेला मिळतो, परंतु ही महापालिका जबाबदारी स्वीकारायला तयार नाही। ही महापालिका जबाबदारी न स्वीकारता ह्या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी दिल्या जात नाही आणि म्हणून प्रचंड मोठ्या संख्येने इथं जमलेलो आहोत। कारण आमचा महत्त्वाचा मुद्दा आणि साधा आणि सोपा आहे की या ठिकाणी जी काही नोकर भरती केली जाईल त्या नोकर भरतीमध्ये 50% प्रकल्पग्रस्त इथले घ्यायलाच पाहिजेत आणि 50% इथले स्थानिक रहिवासी घ्या। आम्हाला त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, परंतु ह्यापुढं ह्या ठिकाणी जर ह्या मंडळींनी, ह्या महापालिकेनं जर चुकीच्या पद्धतीनं बाहेरची भरती केली तर ह्याच गेट जवळ आम्ही त्यांना रोखू आणि ते रोखल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी ठेवणार नाही। आम्ही रस्त्यावर आलोय, एवढ्यापर्यंत आलोय, हे कोणाची कृपा आहे? ही आमची तर कृपा नाही। प्रकल्पग्रस्तांनी त्या ठिकाणी जमिनी दिल्या, त्यांची काय घोडचूक होती का? ह्या मोठ्या प्रकल्पासाठी हे प्रकल्प झाले नसते तर कदाचित एवढे सगळे हे वसाहती आणि एवढी महापालिका इथं आली नसती। आज प्रकल्पग्रस्तांचा त्याग लक्षात घेतला जात नाही, हे आमचं दुर्दैव आहे। आमची घरं वडलोपार्जित आहेत, परंतु त्या वडलोपार्जित घरांना बांधल्यानंतर तिप्पट घरपट्टी त्या ठिकाणी घेतली जाते। यांच्या का बापाचा राज आला? कायदा असता म्हणून काय झाला, परंतु आमची घरं अनाधिकृत ठरवण्याचा अधिकार यांना काय? आमच्या वडलोपार्जित जमीन आहे, वडलोपार्जित जमिनीवरची आमची वडलोपार्जित घरं आहेत, त्या घरांची तिप्पट घरपट्टी नाही, नियमित घरपट्टी झाली पाहिजे। अशा पद्धतीची आमची मागण्या आहे। अनेक मागण्या आहेत, पण या प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत आणि त्याच्यामध्ये शेवटची मागणी प्रमुख अशी आहे की फेरीवाला धोरण जे आहे ती फेरीवाला धोरण देखील व्यवस्थित त्या ठिकाणी असलं पाहिजे। त्याच्यामध्ये इथल्या प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतलं पाहिजे, त्यांना व्यवसाय परवाने दिले पाहिजेत। तुम्ही 50% व्यवसाय परवाने इथल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिले पाहिजेत। त्यानंतरचा व्यावसायिक परवाने हे इथल्या स्थानिक रहिवाशांना द्या, हरकत नाही, परंतु स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना इथं डावलता कामा नये। त्या गावातील त्या बाजूला जे कोणी त्या ठिकाणी छोटा मोठा धंदा करून आपलं रोजगार उपलब्ध करून घेतात त्यांना त्या ठिकाणी सामावून घेतलं पाहिजे। इथल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक घटकांना त्या ठिकाणी सामावून घेतलं जातं, दुर्दैवानं त्या ठिकाणी इथल्या प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतलं जातं। त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद काय? त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद, भरीव आर्थिक तरतूद असली पाहिजे। काय हे त्या ठिकाणी अधिकारी वर्ग झोपा काढून नियम बनवतात आम्हाला माहिती नाही, परंतु शिष्यवृत्ती देण्याची प्रकल्पग्रस्तांना मान्य केलं जातं, परंतु त्यांना उत्पन्नाची अट त्या ठिकाणी टाकली जाते। कोणाच्या सुपीक डोक्यातून येतं आम्हाला माहिती नाही, अभ्यास त्या ठिकाणी केला जात नाही हे स्पष्ट होतं। फक्त करायची म्हणून करायची, कुठेतरी आम्हाला कोणी बोलायला नको, प्रकल्पग्रस्तांसाठी आम्ही काहीतरी करतो म्हणून त्या ठिकाणी फक्त दाखवणं घेतं, हे साफ झूट आहे। परंतु आता यानंतर बाकी आम्ही गप्प बसणार नाही। आमच्या मागण्या साध्या आणि सरळ स्पष्ट आहेत, त्या मागण्या झाल्याच पाहिजे अशा पद्धतीची मागण्या आमच्या आहेत। यावेळी पालिकेकडून प्रथम उपायुक्त बाबासाहेब रांजळे व नंतर मुख्यालय उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर व जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे हे निवेदन घेण्यासाठी आंदोलकांना सामोरे गेले असता कृती समितीच्या आंदोलकांनी त्यांच्यासोबत चर्चेस नकार दिला। आज सिडको प्रकल्पग्रस्त व MIDC प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीने महानगरपालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा आणला आहे। त्यांनी विविध मागण्यांचे आंदोलनाअंतर्गत त्यांनी मोर्चा आणला आहे। आपण गेटच्या बाहेर बघू शकता की त्यांना बाहेरच्या साईडला संपूर्ण जे आंदोलनकर्ते आहेत ते बाहेरच्या गेटच्या बाहेर त्या रस्त्यावर बसवण्यात आला आहे। त्यांना गेटच्या समोरही आंदोलन करण्यात आलं नाही आहे। त्याच प्रकारे महानगरपालिकेतून प्रशासनाकडून उपायुक्त रांजळे आणि जनसंपर्क अधिकारी
कोंडे हे आले होते, परंतु त्यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी आयुक्त नाही आहेत इथे या मुख्यालयामध्ये उपस्थित. 15 दिवसा अगोदर आंदोलनकर्त्यांनी आयुक्तांची वेळ घेतली होती, तरी आयुक्तांनी त्यांना वेळ दिली नाही आहे. त्याच्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आता विषय घेतला आहे की ते आता जोपर्यंत आयुक्तांना भेटणार नाही तोपर्यंत इथून हलणार नाही. नवी मुंबईचे महापौर सागर नाईक यांनी या मोर्चावर प्रतिक्रिया दिली की या ठिकाणी ज्या प्रकारे स्वयं भरती नियम असतं, भरतीची प्रक्रिया असते, त्या प्रकारे ती भरती केली जाते. या ठिकाणी साफसफाई कामगाराबाबतीत असेल तर साफसफाई जे कॉन्ट्रॅक्टर आपण घेतो ते कॉन्ट्रॅक्टर सर्वच लावतात. आपण जर सगळ्या ठिकाणी जर कॉन्ट्रॅक्टर लोकांची लिस्ट बघितली तर जास्तीत जास्त लोक हे प्रकल्पग्रस्त आहेत, कॉन्ट्रॅक्टर पण प्रकल्पग्रस्त आहेत, जास्तीत जास्त लोक प्रकल्पग्रस्त आहेत. या ठिकाणी हा प्रकार आहे, हा त्या ठिकाणी जे राज पाटील आहेत त्यांनी कुठला तरी स्टंटमधून आणलेला आहे. या ठिकाणी पहिल्यापासूनच प्रकल्पग्रस्तांची ज्या काय मागण्या आहेत त्या आपण पूर्तता करत आलेलो आहोत आणि जास्ती करून कामाला लोक हे आपले प्रकल्पग्रस्तच आहेत. महानगरपालिका आयुक्तांना भेटल्याशिवाय माघार घेणार नाही असं पवित्र आंदोलकांनी घेत पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता अखेर आयुक्त दिनेश वाघमारे यांनी कृती समितीच्या शिष्टमंडळास भेटण्याची सहमती दर्शवली. यावेळी कृती समितीच्या माध्यमातून आयुक्तांना प्रमुख मागण्यांचे लेखी निवेदन सादर करण्यात आले. आयुक्तांशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर पालिकेतर्फे होणाऱ्या अन्यायाला पूर्णविराम मिळेल अशी आशा कार्याध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी व्यक्त केली. आयुक्तांनी सगळे सकारात्मक चर्चा केली. आयुक्त साहेबांना आम्ही धन्यवाद देतो, कारण एवढ्या वर्षानंतर महापालिकेचे माननीय आयुक्त महोदय आहेत, त्यांच्यामार्फत सकारात्मक चर्चा झाली. अनेक वर्षापासून आम्ही देखील ह्या बाबतीत चर्चा करतोय, बैठका घेतोय. दुर्दैवानं अधिकारी वर्गामार्फत कुठल्याही प्रकारचा आम्हाला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु आज आयुक्त साहेबांनी जी चर्चा केली, अतिशय विस्तृत स्वरूपात चर्चा केली. प्रत्येक गोष्टींवर त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की ज्याच्यामध्ये आपल्याला जर नोकर भरतीचा विषय सांगायचा झाला तर नोकर भरतीच्या बाबत साहेबांनी सूचना केल्या की अशा पद्धतीची चुकीची भरती करू नका. जी भरती कराल त्याच्यामध्ये तुम्ही पुनर्वसनचा कायदा 1999च्या अंतर्गत 5 ते 50% पर्यंत त्या ठिकाणी जर नोकरी भरती व्हायला पाहिजे, इतर व्यवसायामध्ये त्यांना सोयीसुविधा द्यायला पाहिजेत, तर तशा पद्धतीची अंमलबजावणी करता येण्याकरता आपल्याकडं इथलं काय करता येईल अशा पद्धतीचं प्रपोजल तयार करा आणि आमच्याकडे पाठवा. आणि इव्हन कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये देखील जी काय भरती होईल त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर्सना सगळ्यांना बोलावून किंवा त्यांना सूचना देऊन त्यांच्यामध्ये प्रकल्पग्रस्तांचीच भरती करायला पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना आता त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी दिल्या. फेरीवाला धोरणामध्ये त्या ठिकाणी 100% जे काही फेरीवाल्यांच्या आता व्यवसाय परवाने निघतील तर त्याबाबत देखील आयुक्त साहेबांनी सकारात्मक चर्चा केली आणि फेरीवाला धोरणामध्ये प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणी जास्तीत जास्त स्थान देण्याबाबत सकारात्मक चर्चा साहेबांनी केली. आमच्या घरांच्या बाबत देखील त्यांना विषय तो पटला की होय हा अन्याय आहे प्रकल्पग्रस्तांवर, तर त्याबाबत देखील सर्वे करून त्यांना जी तिप्पट घरपट्टी आकारली जाते ती तिप्पट घरपट्टी न आकारण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. परंतु सर्वेच्या नंतर हा विषय त्या ठिकाणी घेतला जाईल. परंतु त्यांना विषय कृती समितीला समजावून सांगण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि त्यांनाही तो मुद्दा पटलेला आहे की वडिलोपार्जित ही घरं आहेत, या घरांना तिप्पट घरपट्टी आकारता कामा नये. परंतु त्यांच्या इंटरनल सर्वेनंतर त्या बाबतीत ते निर्णय घेतील. काही प्रकल्पग्रस्तांची शिष्यवृत्ती किंवा काही योजनांच्या बाबत योजना विभागाला खास सूचना आता केलेल्या आहेत की आपण जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्तांसाठीच्या रोजगारभिमुख काही योजना किंवा प्रशिक्षण त्या ठिकाणी देता येतील अशा पद्धतीची भूमिका प्रकल्पग्रस्तांसाठी साहेबांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. बांधले जाणारे समाज मंदिराच्या बाबत त्या ठिकाणी साहेबांनी चांगल्या प्रकारे भूमिका घेतलेली आहे. त्या ठिकाणी तर त्यांचं म्हणणं आहे की अगदी 100% प्रकल्पग्रस्तांना समाज मंदिरामध्ये काही लग्न कार्य किंवा इतर कार्यक्रमांसाठी त्यांना जास्तीत जास्त सवलतीच्या दरामध्ये कसं दिले जाईल अशा पद्धतीची त्यांची त्या ठिकाणी त्यांनी भूमिका मांडली आणि आम्ही फार त्याबाबत समाधानी आहोत. कृती समितीनं एवढ्या वर्षांनी जे आंदोलन केलं त्याचं फळस्वरूप म्हणून आयुक्त साहेबांनी जी चर्चा केली ती चर्चा अतिशय सकारात्मक झाली. आयुक्तांचे आम्ही धन्यवाद. नवी मुंबई महानगरपालिकेवर काढण्यात आलेल्या मोर्चात महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कॅमेरामॅन आसिम शेख सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, बेलापूर.